तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला येथील गांधी रोडवरील अतिक्रमण केलेल्या कॉस्मेटिक दुकानावर बुलडोझर घुसला। या कारवाईत हिंदू संघटनेच्या हजारोंच्या जमावाने उत्तर रोडवर या अत्याचाराचा निषेध केला। या घटनेनंतर बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू संघटना आक्रमक झाली आणि या घटनास्थळाच्या आजूबाजूची दुकाने खाली करण्याची मागणी महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली। यावेळी आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांना अतिक्रमणाबाबत निवेदन दिले। या संदर्भात महानगरपालिकेचे उपमहापौर अमोल गंगणे यांनी योग्य ती कठोर कारवाईचे आश्वासन दिले। याप्रसंगी बजरंग दलाचे सूरज भगेवार, करण शाहू, भाजपचे गटनेता पवन महाल्ले, विविध संघटनांचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला। प्रकार समोर आला। परिभिंडी हाऊस नावाचं एक हिंदी शॉप आहे। त्याचा जो संचालक आहे रहमान याने तिथे येणाऱ्या अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ काढले। त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या महिलांना ब्लॅकमेल केलं आणि त्यांच्यावर जवळपास 3-4 वर्षापासून तो एका फ्लॅटमध्ये नेऊन त्यांच्यावर बलात्कार करत होता, जबरी संभोग त्यांच्यासोबत करत होता। त्याविरोधात आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे की त्याचं जे शॉप आहे ते अतिक्रमणामध्ये आहे, ते अतिक्रमण हटवले गेलं पाहिजे। काही अंशी ते अतिक्रमण हटवलेलं आहे, पण आम्ही त्यात सॅटिस्फाईड नाही। ते पूर्णपणे जागा अतिक्रमणात आहे अशी आमच्याकडे माहिती आहे। ते अतिक्रमण हटलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये काही महिला आमच्या आणखी संपर्कात आहेत, त्या तक्रार करायला तयार आहेत। आम्ही प्रशासन आज SP साहेबांना जाऊन भेटणार आहोत की त्यांची तक्रार दाखल झाली पाहिजे आणि ज्या महिला अज्ञात आहेत, त्यांच्यावर खरंच पीडित आहेत, त्यांच्यावर अत्याचार झाला आहे, त्यांना सुद्धा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी समोर